नमस्कार मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्स लेसन नंबर 15 यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लेसन नंबर 15मध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ हा काळ आपण पाहणार आहोत. पूर्ण भूतकाळ हा एखादी क्रिया भूतकाळातील एखाद्या ठराविक वेळेच्या आधी अगर त्या वेळेपर्यंत पूर्ण झाली होती असे दर्शविण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. मराठीमध्ये याची ओळख क्रियापदाच्या शेवटी ला, ले, ली, लो अशी अक्षरे आणि क्रियापदानंतर होता, होती, होते, होतं अशी अक्षरे येतात. उदाहरणार्थ, मी त्याला सकाळी 10 वाजता फोन केला होता. तर या वाक्यामध्ये ही भूतकाळामध्ये पूर्ण झालेली क्रिया आहे असे या वाक्यामधून आपल्याला लक्षात येतं. आता या काळाची इंग्रजीमधली जी रचना आहे ती या पद्धतीने आहे. कर्ता अधिक हॅड अधिक क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म अशी इंग्रजीमध्ये या वाक्याची आपल्याला रचना आढळते. आता ही जी रचना आहे ही आपण मी आंबा खातो या वाक्यामध्ये आपण ही रचना वापरायची आहे आणि विविध सर्वनाम घेऊन आपण मागच्या पाठाप्रमाणेच या पाठामध्ये सुद्धा आपण वाक्य तयार करणार आहोत. तर बघा, आपण आय या सर्वनामासमोर आपण ही रचना ठेवून प्रथम आपण वाक्य तयार करणार आहोत. आय हॅड इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला होता. आय हॅड नॉट इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला नव्हता. हॅड आय इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला होता का? अशा प्रकारे आपल्याला ही रचना वापरून आय हे सर्वनाम वापरून आपल्याला हे वाक्य तयार करता येतात. त्यानंतर दुसरं जे सर्वनाम आहे ते म्हणजे वी. वी हॅड इटन अ मँगो, आम्ही आंबा खाल्लेला होता. वी हॅड नॉट इटन अ मँगो, आम्ही आंबा खाल्लेला नव्हता. हॅड वी इटन अ मँगो, आम्ही आंबा खाल्लेला होता का? अशा प्रकारे हे वाक्य होईल. तिसरं सर्वनाम जे आहे ते म्हणजे यू. यू हॅड इटन अ मँगो, तू किंवा तुम्ही आंबा खाल्लेला होता. यू हॅड नॉट इटन अ मँगो, तू किंवा तुम्ही आंबा खाल्लेला नव्हता. हॅड यू इटन अ मँगो, तू किंवा तुम्ही आंबा खाल्लेला होता का? अशा प्रकारे आपल्याला यू हे सर्वनाम वापरून वाक्य तयार करता येऊ शकतं. त्यानंतर चौथं जे सर्वनाम आहे ते म्हणजे ही. ही हॅड इटन अ मँगो, त्याने आंबा खाल्लेला होता. ही हॅड नॉट इटन अ मँगो, त्याने आंबा खाल्लेला नव्हता. हॅड ही इटन अ मँगो, त्याने आंबा खाल्लेला होता का? अशा प्रकारे हे वाक्य या ठिकाणी होईल. पाचवं सर्वनाम जे आहे ते म्हणजे शी. शी हॅड इटन अ मँगो, तिने आंबा खाल्लेला होता. शी हॅड नॉट इटन अ मँगो, तिने आंबा खाल्लेला नव्हता. हॅड शी इटन अ मँगो, तिने आंबा खाल्लेला होता का? सहावं सर्वनाम जे येतं ते म्हणजे इट. इट हॅड गिवन अ ब्युटिफुल कलर, त्याला सुंदर रंग दिलेला होता. इट हॅड नॉट गिवन अ ब्युटिफुल कलर, त्याला सुंदर रंग दिलेला नव्हता. हॅड इट गिवन अ ब्युटिफुल कलर, त्याला सुंदर रंग दिलेला होता का? अशा पद्धतीने इट वापरून आपल्याला हे वाक्य तयार करता येईल. आता शेवटचे जे सर्वनाम आहे ते म्हणजे दे. दे हॅड इटन मँगोज, त्यांनी आंबे खाल्लेले होते. दे हॅड नॉट इटन मँगोज, त्यांनी आंबे खाल्लेले नव्हते. हॅड दे इटन मँगोज, त्याने आंबे खाल्लेले होते का? अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य तयार करता येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण भूतकाळाचं स्ट्रक्चर वापरून आपल्याला वाक्य तयार करता येतात. आता हे जे पूर्ण भूतकाळातलं वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे हे आपण डे टू डेमध्ये म्हणजे दररोजच्या बोलण्यामध्ये आपण कुठे वापरतो हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सरावासाठी आपल्याला इथे काही वाक्य घेतलेली आपण आहेत.
ती आपण या ठिकाणी वाक्य पाहूया. चला तर मग पहिलं जे वाक्य आहे, मी त्याला सकाळी 10 वाजता फोन केला होता. हे वाक्य कसं होईल? बरोबर. आय हॅड फोन्ड हिम ॲट 10 इन द मॉर्निंग. दुसरं वाक्य आहे, तो आला होता. हे वाक्य कसं होईल? ही हॅड कम. तिसरं वाक्य आहे, मी तिथे गेलो होतो. हे वाक्य कसं होईल? बरोबर. आय हॅड गॉन देअर. चौथं वाक्य आहे, मी त्याला सांगितले होते. हे वाक्य कसं होईल? बरोबर. आय हॅड टोल्ड हिम. पाचवं वाक्य आहे, मी त्याला विचारलं होतं. हे वाक्य कसं होईल? बरोबर. आय हॅड आस्क्ड हिम. सहावं वाक्य आहे, त्याने मला वचन दिलं होतं. हे वाक्य कसं होईल? बरोबर. ही हॅड गिवन मी अ प्रॉमिस. सातवं वाक्य आहे, आम्ही तिथे एकदा गेलो होतो. हे वाक्य कसं होईल? बरोबर. वी हॅड गॉन देअर वन्स. आठवं वाक्य आहे, त्याने मला तिथे जाण्याचा सल्ला दिला होता. हे वाक्य कसं होईल? बरोबर. ही हॅड ॲडवाइज मी टू गो देअर. नववं वाक्य आहे, आम्ही त्याची परवानगी घेतली होती. हे वाक्य कसं होईल? बरोबर. वी हॅड टेकन हिज परमिशन. 10वं वाक्य आहे बघा, आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं. हे वाक्य कसं होईल बघा? बरोबर. वी हॅड इन्व्हायटेड देम. अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव आपण पुन्हा पुन्हा करायचा आहे आणि ही वाक्य आपण पुन्हा सोडवायची आहेत, जेणेकरून या काळाचा चांगल्या प्रकारे सराव होईल. आणि वेगवेगळ्या प्रकारची क्रियापदं वापरून सुद्धा आपण वाक्य तयार करायचे आहेत. आणि जेव्हा ह्या वाक्यांचा आपला चांगला सराव होईल, त्यावेळी आपला आत्मविश्वास वाढेल आणि आपल्याला इंग्रजी बोलणं सहज सोपं होईल. त्यामुळे ह्या वाक्यांचा आपण न कंटाळता, न थकता आपण सराव करणं गरजेचं आहे. आणि जर सराव आपण चांगल्या पद्धतीने केला तर त्याचे रिझल्ट्सही आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतील. धन्यवाद.